जीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणम्। हरे कृष्ण। पहिली ते चौथीचे विद्यार्थी क्लासच्या मध्ये बिलकुल बोलायचं नाही। जर मध्ये कोणी बोललं तर मी जागेवर उभं करेल आणि अजूनही मस्त्या केल्या तर हात खाली आणि पाय वरते, तिथं झाडाजवळ हात खाली आणि पाय वरते करून उभं करेल। ठीक आहे? आलं लक्षात? लक्षपूर्वक ऐकायचं जे सांगितलं जाते ते। वेदांत हरे कृष्ण। आपण वैष्णव सदाचाराचे थोडेसे पॉइंट राहून गेलेत म्हणून हा क्लास ठेवलाय स्पेशल। आणि याच्यानंतर थोडं शेवटचे 10 मिनिटं मी निमाई गुरुकुल बद्दल सांगणार आहे। तर तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की शिबिरामध्ये आपल्याला परत 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 त्याच गोष्टी का रिपीट सांगितल्या जातात। तर कलियुगाच्या आधी, कलियुग सध्या जे चालू आहे, कलियुगाच्या आधी लोक कधीच विसरत नव्हते, ते श्रुतीधर होते। श्रुतीधर म्हणजे काय? श्रुती म्हणजे एकदा ऐकलं की त्यांना आयुष्यभर लक्षात राहायचं। म्हणून त्या काळात लिखित असं काही नव्हतं जास्त। पण 5000 वर्षापूर्वी वेदव्यासांनी सर्व वेद, महाभारत, रामायण, भागवतम, पुराण, 18 पुराण, 108 उपनिषद हे लिहून ठेवले, जेणेकरून कलियुगातले लोक जे विसरून जातात म्हणून परत परत काही गोष्टी रिपीट केल्या जातात। तर रिपीट करण्याचा मूळ उद्देश हा असतो की आपण विसरलो नाही पाहिजे, परत परत रिपीट करत राहतो आपण। जसं की दररोज आपण स्वतःला आठवण करून देतो की 10 नामप्रत असतात, आहे ना? कोणते 10 नामप्रत असतात? पहिला नामप्रत कोणता आहे? भगवन नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे। तर वैष्णव सदाचारामध्ये पहिला आहे की आपण कधीच भक्तांची निंदा नाही केली पाहिजे, कुणाच भक्ताची। तो भगवन नामाचा प्रचार करत असो अथवा करत नसो, कुणाचीच निंदा नाही केली पाहिजे। इवन बाहेरच्या व्यक्तीची पण निंदा नाही केली पाहिजे। तर निंदा करणं म्हणजे आपण काय करतोय? दुसऱ्यांचा द्वेष करतोय। आणि तोच द्वेष आपल्या मनात कृष्णाप्रती होता। भगवत धामात आपल्या मनात द्वेष निर्माण झाला की कृष्ण एकटेच का नाचतात सगळ्या गोपी सोबत, मला पण नाचायची इच्छा आहे। मग भगवंत म्हणतात इथं जागा नाही, जा भौतिक जगात, घे जन्म। आणि मग आपल्याला जन्म घ्यावा लागतो या जगात। ऍक्च्युअली भगवत धामामध्ये कृष्ण आणि राधा हे केंद्रबिंदू असतात।
जसे हिरो हिरोईन असतात ना, तसे ते भगवत धामाचे हिरो आणि हिरोईन आहेत राधा कृष्ण. आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी सर्वजण सेवा करत असतात. त्यांना भेटवण्यासाठी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी, ते खुश झाले पाहिजे याच्यासाठी सेवा करत असतात. संकेत प्रभू, तो टेबल आणा, मला लॅपटॉप ठेवायचा आहे. मला सांगितलं होतं ना. तर आपल्याला जेव्हा भगवंताच्या धामामध्ये आपण जातो, तेव्हा भगवंताच्या धामामध्ये भक्ताचा स्वभाव कसा असतो, भगवंत आणि भगवंताची शक्ती यांचं मिलन करायचं. जसं की हनुमानजीनं केलं. हनुमानजीनं राम आणि सीतेचं मिलन घडवून आणलं. पण जे राक्षस असतात, रावण, ते काय करतात, राम आणि सीतेला वेगळं करतात. राम आणि सीतेला वेगळं करतात. जसं रावणाने सीतेचं हरण करून नेलं, सीतेला चोरून नेलं, ते हे राक्षस असतात. ते काय करतात, भगवंत आणि भगवंताच्या शक्तीला वेगळं करतात. आपण असं कधीच करत नाही. आपण पूजा करताना, आपण आरती करताना राधा आणि कृष्ण दोघांची एकत्र पूजा करतो. भगवंत आणि भगवंताच्या शक्ती श्रीमती राधा राणी यांची एकत्र पूजा करतो. तर हा भक्ताचा स्वभाव असतो. दुसरा नामप्रद काय आहे? दुसरा नामप्रद शिव ब्रह्मा आदी देवांच्या नावाला भगवान नामा समान किंवा त्याहून भिन्न समजले. बाकीचे देवी देवतांचे जे नावं आहेत, हे जे नावं आहेत, यांच्या नावाचा जप केल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होत नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्राप्त होत नाही. फक्त भगवंताचं, भगवान म्हणजे कोण, कृष्ण, राम, विष्णू, विठ्ठल यांच्या नावाचा जप करूनच आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्राप्त होते. ठीक आहे. तिसरा नामप्रद कोणता आहे? आध्यात्मिक गुरुची अवज्ञा करणे. जे आध्यात्मिक गुरु असतात ते काही आज्ञा देतात. स्पेशली 3 आज्ञा देतात गुरु. या 3 आज्ञाचं कधीच उल्लंघन नाही झालं पाहिजे. गुरूंची पहिली आज्ञा असते, 4 नियमाचं पालन करा. आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितले 4 नियम कोणते आहेत? मांसाहार वर्ज, परस्त्री संग वर्ज, जुगार वर्ज आणि नशापान वर्ज. हे 4 नियमाचं पालन आपण करत असतो. हरे कृष्णा. तुम्ही दोघंही, अद्विक आणि तुझं नाव आयुष, दोघं इकडे या. इकडे तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवायचंय सर्वांना. या लवकर या. नाही तर मी येईल तिथं. या लवकर इथं या. मी लाड नसतो करत. हा, तुम्ही इकडून उभे राहा, तुम्ही इकडून उभे राहा. मस्त आपण कॅमेऱ्यात दिसू. या इकडे. आता अर्धा घंटा उभंच राहायचं असंच. कोणाला बोललं की असं मस्त छान उभं राहायला भेटते 2 पायावर. हरे कृष्ण. तर दुसरा नामप्रद बाकीचे तिसरा नामप्रद गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करणे. तर आपण 4 नियमाचं पालन आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितले, तर आपण 4 नियमाचं पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न करत असतो. आणि गुरूंची दुसरी आज्ञा असते, हरिनामाचा जप करा. स्पेशली श्रील प्रभुपाद सांगायचे की कमीत कमी 16 माळी हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. आपण 16 माळीपर्यंत पोहोचेपर्यंत कमीत कमी तुम्ही दररोज 2 माळा, 4 माळा, 6 माळा, 8 माळा तरी जप करायला पाहिजे. कमीत कमी दररोज करायला पाहिजे. ही दुसरी आज्ञा असते गुरूंची, आध्यात्मिक गुरूंची. आणि तिसरी आज्ञा असते गुरूंची, भगवंताच्या मिशन मध्ये दासानुदास भावनेने सेवा करा. काय होते माहिती आहे का, सेवा करत असताना कोणी आता बघा, मी जरीही प्रचार करत असलो तरीही जेव्हा काही वर्ष निघून जातात तेव्हा काही भक्त भक्तीमध्ये प्रगती करतात. आणि ते प्रगती केल्यानंतर भक्तीमध्ये त्यांना आपल्याला जे काही पोझिशन द्यावी लागते, तर पोझिशन दिल्यानंतर ते आपले स्वामी आणि त्यांचे आपण दासानुदास म्हणून सेवा करत असतो. जसं उदाहरणार्थ आज आपण बघितलं की देवयानी माताजीने पूजा केली किंवा दररोज एक भक्त पूजा करतात, तर ते पुजारी जे असतात ते सर्वांच्या वतीनं भगवंताला पूजा अर्पण करतात. म्हणून आरती करत असताना त्यांच्याकडे बघायचं कोणकोणता आयटम वापर करत आहेत. मग अगरबत्ती, दिवा, शंख, पाणी वगैरे हे लक्ष देऊन बघायचं आरतीच्या वेळी. ते सर्व भगवंताला अर्पण करण्याचं फळ आपल्याला भेटते. तर मंगल आरती
चा आपण पुढे चर्चा करणारच आहे. चौथा नामप्रत कोणता आहे? वैदिक शास्त्राचे किंवा त्यांच्या प्रमाणाचे खंडन करणे. वैदिक शास्त्र किंवा त्यांचे प्रमाण म्हणजे भगवद्गीता, भागवत, हे जे वैदिक शास्त्र आहेत यांचे जे प्रमाण आहेत यांचं खंडन केलं म्हणजे खंडन करणे म्हणजे त्यांच्यावर विश्वास न ठेवणे. आणि पहिली गोष्ट विश्वास न ठेवणे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानुसार जीवनात ते आचरणात न आणणे. हा एक नाम अपराध आहे. पाचवा नाम अपराध हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. हरे कृष्ण महामंत्राची जपाची महिमा काय आहे हे आपण 3 ड्राम्यामध्ये दाखवणार आहे उद्या संध्याकाळी. 3 ड्रामा आहेत, स्पेशल ड्रामा, ज्याच्यात हरे कृष्ण मंत्राची शक्ती काय आहे ते दिसून येईल तुम्हाला. की अतिशय भयानक पापी व्यक्ती पण भगवंताचा भक्त बनतो, इतकी त्या हरिनामामध्ये शक्ती आहे. जसं प्रभुपाद जेव्हा गेले अमेरिकेमध्ये तर सगळ्यात पापी, ते सगळे 4 नियम तोडायचे अशा लोकांमध्ये गेले, अशा मुला मुलींमध्ये गेले. आणि त्या तरुण मुला मुलींना त्यांनी हरे कृष्ण मंत्र दिल्यावर ते महान वैष्णव बनले. तर ही हरे कृष्ण महामंत्राची शक्ती आहे. पण हरे कृष्ण महामंत्राच्या शक्तीला जर आपण काल्पनिक मानलं तर तो एक नाम अपराध होतो. ही काल्पनिक नाही आहे. बघा, तुमच्यापैकी बरेच मुलं हरे कृष्ण महामंत्राचा जेव्हापासून जप करू लागले तेव्हापासून तुमच्यापैकी बरेच मुलं 4 नियमाचं पालन करत आहेत. आणि 4 नियमाचं पालन करत असताना तुम्हाला ती शक्ती भेटते, ती हरिनाम जप केल्यामुळे शक्ती भेटते. तर हरिनामामध्ये शक्ती जी आहे ती काल्पनिक नसते. इवन आपण स्वतःकडे बघू शकतो, आपणही खूप सारे नियम जे आधी पालन करत नव्हतो ते आता पालन करू लागलो. कशामुळे? हरिनाम जपाच्या शक्तीमुळे. तुमच्यापैकी किती लोकांनी पूर्ण आयुष्यभरासाठी चहा कॉफी सोडून दिले? बघा, ही हरिनामाची शक्ती आहे. एक 8 दिवस फक्त तुम्ही शिबिर चालू केलं आणि तुम्ही चहा कॉफी सोडून दिलं. हरी बोल, ही हरिनामाची शक्ती आहे. काल्पनिक आहे का? नाही, तुम्ही सर्व जणांनी ते सोडून दिले. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोकांना आयुष्यभर चहा सुटत नाही. आपण 8 दिवसात फक्त हरे कृष्ण महामंत्र जप चालू केल्यानंतर आपले सोडायची इच्छा झाली आणि आपण सोडू शकत आहे, कारण आपण हरिनामाचा जप करतोय. 6वा नामप्रत कोणता आहे? अर्थवादाचा आरोप करणे. पवित्र भगवान नामाचे वेगवेगळे मनानी अर्थ लावणे. तर मनानी अर्थ नाही लावायचे, जे शास्त्रोक्त अर्थ आहे तेच सांगायचे. जसं की आपण हरे कृष्ण मंत्राचा अर्थ, कोण सांगते हरे कृष्ण मंत्राचा अर्थ लहान मुलांपैकी? हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ काय आहे तुम्हाला शिकवला काय? मोठ्या मुलांपैकी अर्णव प्रभू सांगा थोडं जोरात, आम्हाला सर्वांना ऐकू आलं पाहिजे. आणि तुमच्या सेवेत जोडा. हरे कृष्ण, हरे म्हणजे कोण? राधा राणी. कृष्ण म्हणजे भगवान कृष्ण. ओ राधा राणी, ओ कृष्ण, कृपया आम्हाला तुमच्या सेवेत जोडा आणि मायेच्या सेवेतून मुक्त करा. ही प्रार्थना आपण करत असतो दररोज. हरे कृष्ण मंत्र जप करत असताना राधा कृष्णाचं चित्र उभं राहिलं पाहिजे डोळ्यासमोर. कुणाला आवाज देतोय आपण? राधा राणी आणि कृष्णाला. आणि काय प्रार्थना करतोय? आम्हाला मायेच्या शक्तीतून बाहेर काढा आणि तुमच्या सेवेत जोडा, मायेच्या प्रभावातून बाहेर काढा. नंतर पुढचा नामप्रत 7वा, नाम के बल पर पाप करना. भगवान नामाच्या बळावर पाप करणे. काही लोकांना काय वाटते की हरिनाम जप केला की सगळे पाप धुवून निघतात, तर मी पाप केलं तर चालते. असं नाही. एकदा नाम जप चालू केल्यानंतर परत पाप नाही केलं पाहिजे, नाहीतर मग ते हत्ती सारखं होईल. हत्ती काय करतो? आंघोळ करतो मस्त नदीत आणि बाहेर आला नदीच्या की धुळीमध्ये लोळतो. त्या आंघोळ करायचा काही फायदा झाला काय? नाही. धुळीत लोळल्यावर परत घाणेरडा झाला. मग आता एकदा का आपण ठरवलं की हरिनाम जप करायचा आहे तर त्यानंतर पाप नाही करायचं. पाप म्हणजे हे 4 नियम: मांसाहार, नशापान, परस्त्री संग आणि जुगार. ह्या 4 गोष्टीपासून दूर राहायचं. हे पाप जर आपण करत असू तर हा 7वा नाम अपराध होतो. याला म्हणतात जानबूझ के पाप करना. जाणून बुजून पाप करणे, हे 4 नियम तोडणे. जाणून बुजून जो हरिनाम जप चालू केल्यानंतर जाणून बुजून जो पाप करतो तर हा 7वा नाम अपराध आहे. भगवान नामाच्या बळावर पाप करणे.
आठवा नाम अपराध, बसा खाली, आता बोलू नका. आठवा नाम अपराध, हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला वेदांमध्ये वर्णिलेल्या एका शुभ सकाम कर्म किंवा कर्मकांडा समान समजणे. कर्मकांड म्हणजे काय असते माहितीये का? कर्मकांड म्हणजे एखादी समजा मुलगी आहे आणि तिला सुंदर पती पाहिजे, तर ती काय करते? कोणत्या देवाची पूजा करते? महादेवाची. मग महादेवाला बेल वाहते, फुलं वाहते, आणि याला म्हणतात कर्मकांड. एखादी भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी देवताची पूजा करणे, याला म्हणतात कर्मकांड. पण हरिनामाचा जप हा कर्मकांड नाही आहे. कर्मकांडा समान त्याला नाही समजायचं. हरिनामाचा जप हा आपल्याला भगवत धामात नेण्यासाठी आहे, आपला भगवंतासोबत संबंध जोडण्यासाठीचा तो मंत्र आहे. जसं आपण मोबाईलवर कॉल करतो पुढच्या व्यक्तीला, त्याप्रमाणे आपण हरे कृष्ण म्हणजे राधा आणि कृष्णाला कॉल करतो भगवत धामात. आपलं कनेक्शन जुळते डायरेक्ट की हो राधाराणी, हो कृष्णा मला स्वीकार करा. मग ते भगवत धामात स्वीकार करतात. असं म्हटलेलं आहे, जो आयुष्यभर न चुकता दररोज 16 माळा जप करतो तो या आयुष्याच्या शेवटी साक्षात राधाकृष्णाचं दर्शन करतो. या मंत्राचं फळ भागवतामध्ये सांगितलेलं आहे. जो या हरे कृष्ण मंत्राचा जप करतो तो साक्षात राधाकृष्णाला फेस टू फेस बघतो या आयुष्याच्या शेवटी. 9वा नाम अपराध कोणता आहे? अश्रद्धाळू व्यक्तीस कृष्ण नामाच्या महिमेचा उपदेश करणे. आता अश्रद्धाळू म्हणजे ज्यांची श्रद्धा नसते भगवंतामध्ये, तर त्यांना उपदेश करून काही फायदा नाही. तर ते तुम्हाला माहितीच आहे, गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. जे मूर्ख लोक असतात, अश्रद्धाळू असतात, ज्यांची श्रद्धा नसते, त्यांना हे सांगत बसायचं नाही. ज्यांना विश्वास आहे त्यांना असतं. आम्ही शिबिरात कोणाला फोर्स नाही करत. ज्यांना यायचंय त्यांनी यायचंय. ज्यांची श्रद्धा आहे बरोबर ते येतात. ज्यांची श्रद्धा आहे, तुमची सगळ्यांची भगवंतावर दृढ श्रद्धा आहे म्हणून तुम्ही येत आहेत आणि रेग्युलर येत आहेत. एवढं सकाळी उठायला त्रास होतो तरी तुम्ही सकाळी उठून सकाळी आंघोळ करून येत आहेत. याचा अर्थ तुम्हाला भगवंताच्या नावावर श्रद्धा आहे, भगवंतावर विश्वास आहे, तुम्ही येत आहेत दररोज, है ना? तर तुम्हाला उपदेश करू शकतो भगवंताच्या नामाच्या महिमेचा. पण जे अश्रद्धाळू आहेत त्या लोकांना उपदेश नाही करायचा. हरे कृष्ण. 10वा नामपराध कोणता आहे? दहावा भगवान नामाच्या विश्वास नसणे. भगवान नामाच्या कशावर? जपावर विश्वास नसणे आणि याची इतकी अगाध महिमा ऐकूनही विषयासक्ती टिकवून ठेवणे. भगवंताच्या नामाचा जप करत असताना जर का आपण आपली विषयासक्ती म्हणजे काय? आतापर्यंत कधी कधी आपल्याला काही चुकीच्या सवयी लागलेल्या असतात. 4 नियम मोडण्याच्या म्हणा किंवा पाप करण्याच्या काही चुकीच्या सवयी आतापर्यंत लागलेल्या असतात. तुम्ही आता लहान आहेत, तुम्हाला तरी नसतील, पण काही मुलं जे मोठे होतात त्यांना पाप करण्याची सवय लागते काही जणांना. तर ती जी विषयासक्ती आहे, ती विषयासक्तीला आपण त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भगवान नामाचा अपराध होत नाही. आणि 11वा नामपराध कोणता आहे? 11वा नामपराध काय? ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक अपराध आहे. स्पेशली हे 1ली ते 4थीच्या भक्तांना. हरी बोल. आपण जप कसा केला पाहिजे? ध्यानपूर्वक. तोंडाने म्हणायचा मंत्र आणि कानाने ऐकायचा. जर ध्यानपूर्वक जप नाही केला तर भगवंताचा अपराध होतो. तुम्हाला मी काल उदाहरण दिलं होतं की तुम्ही एखादे समजा नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान भारताचे, आणि त्यांनी तुमचा इंटरव्ह्यू ठेवला आणि तुम्ही त्यांच्यासमोर खुर्चीवर बसलेत, ते तुमच्यासमोर खुर्चीवर बसलेला आणि ते तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. ते प्रश्न जेव्हा विचारतात तुम्ही काय करत आहेत? इकडे बघत आहे, तिकडे बघत आहे, त्यांच्याकडे काहीच लक्ष देत नाही आहे. तर काय होईल सांगा? काय होईल? तो तर म्हणतो डायरेक्ट जेलच होईल. अपमान होतो. इतक्या मोठ्या व्यक्तीचा काय होतो? अपमान होतो. आपण कोणाचा मंत्र म्हणत आहे? राधा आणि कृष्णाचा. ते तर पूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. हे तर फक्त मुंगी माकोळे आहेत. या जगातले जे पंतप्रधान राष्ट्रपती आहेत हे भगवंतासमोर मुंगी माकोळे पण नाहीत. आपले भगवंत पूर्ण ब्रह्मांडाचे पूर्ण सृष्टीचे मालक आहेत आणि त्यांच्या नामाचा जप करतोय म्हणजे ते साक्षात आपल्या समोर प्रकट होतात. आणि आपण जर त्यांचं नाव ध्यानपूर्वक ऐकत नसू तर तो त्यांचा अपमान होतो.
म्हणून हा 11वा अपराधापासून आपण वाचलं पाहिजे. नामाला ध्यानपूर्वक कानाने ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही आयुष्यभर जे ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न करतील ते नक्कीच याच आयुष्याच्या शेवटी भगवत धामात जातील. माझे शब्द, हे वाक्य लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? तुमच्यापैकी जे आयुष्यभर ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न करतील ते याच आयुष्याच्या शेवटी भगवत धामात जातील. हे प्रभुपादांनी सांगितलेलं आपल्याला. कारण की भगवंताकडे आपण लक्ष देतोय, ध्यानपूर्वक जप करतोय म्हणजे भगवंताची आपल्याला कृपा प्राप्त होते. तर हे 10 नाम अपराध झाले. सकाळी सकाळी आपण मंगल आरती गायन करतो, माहिती सगळ्यांनी. मंगल आरती काढा आता शीट मध्ये. मंगल आरती. संसार दावा नलली ढलोखा. तर ही मंगल आरती मध्ये आपण कोणाचं गुणगान करतो? सकाळच्या मंगल आरती मध्ये कोणाचं गुणगान करतो? गुरूंचं गुणगान करतो, आचार्यांचं गुणगान करतो, श्रील प्रभुपादांचं गुणगान करतो. तर पहिलं कडवं बघा, कोण वाचते पहिलं कडवं? ज्यांचं पाठ आहे त्यांनी चालीत म्हणून दाखवा. सोबत म्हणू आपण. संसार दावा नललित लोका त्रनाय कारुण्य घन गणात्वं प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरो श्रीचरणारविंद. मी काय करतो, आधी अर्थ सांगण्याच्या आधी याचं फळ सांगतो. जे कोणी तुम्ही ज्यांना मोठ्या शीट भेटलेल्या आहेत त्यांनी खाली वाचा. सगळ्यात शेवटी 8 श्लोकानंतर काय लिहिलंय कोणी वाचू ते? कोणाकडे आहे शीट? शेवटी त्याचा फलश्रुती दिलेली आहे. काय दिलेलं आहे बघा. पूर्वाष्टकमचे 8 कडवे झाल्यानंतर खाली 8 कडव्याच्या शेवटी. बघा 8 कडवे झाल्यावर यस्य प्रसादात भगवत प्रसादो झाल्यानंतर पेज नंबर 18 मोठ्या मुलांकडे आहे शीट. काय लिहिलंय बघा. श्रीमद गुरोरष्टके अष्टकमेतदुच्चये ब्राह्म मुहूर्ते पठती प्रयत्नात यस्तेन वृंदावननाथ साक्षात सेवैव लभ्या जनुषोंत एव. ही फलश्रुती आहे. मंगल आरती दररोज आपण का करतो? का करतो मंगल आरती दररोज? तर या सांगितलेलं आहे. जो कोणी ब्राह्म मुहूर्ताच्या शुभ समय, ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधी, ठीक आहे. आपण सूर्य उदय झाल्यावर आरती करतोय, ऍक्च्युली आधी आरती करायला पाहिजे. ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्य उदयाच्या 1.5 तास आधी, पण ठीक आहे भगवंत स्वीकार करतात. ब्राह्म मुहूर्ताच्या शुभ समय श्री गुरूंप्रती असलेल्या या अष्टकातील सुंदर प्रार्थनेचे काळजीपूर्वक, ध्यानपूर्वक आणि मोठ्याने गायन करतो त्याला मृत्यू समयी कोणाची भेट होते? वृंदावनाचे नाथ भगवान श्रीकृष्णाच्या चरणाप्रती प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळते. हे फलश्रुती आहे. म्हणजे भगवान कृष्णाची सेवा भगवत धामात आपल्याला भेटते रोज मंगल आरती केली की. ही फलश्रुती आहे. आणि मग एक श्लोकाचा अर्थ दिलेला आहे. पहिल्या श्लोकात संसार दावानल, या संसाराच्या दावानलातून गुरु काय करतात? आपल्याला बाहेर काढतात. दावानल म्हणजे अग्नी. मला सांगा, जंगलात आग लागले की कशी विझवली जाते? कोणत्या पाण्यानं? फक्त पावसाच्या पाण्यानं विझू शकते. जंगलातली आग बाकी दुसऱ्या पाण्यानं विझू शकत